नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. या शेती सल्ला कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील मनातले, जरूर विचारा. आमच्या टोल फ्री क्रमांकावर, तो आहे 1800-103-3043. तो नंबर तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होणारच आहे. आणि तुमच्या मनातले प्रश्न, शंका, कृषीविषयक प्रश्न जे असेल ते नक्की विचारा आमच्या तज्ज्ञांना. आज आपल्याबरोबर आहेत जलतज्ञ अनिल पाटील. अनिलजी, तुमचं स्वागत या कार्यक्रमात कृषी सल्ल्यामध्ये. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आज एक महत्त्वाची बातमी हाती आली की कृषी क्षेत्राविषयी, की सेंद्रिय शेतीमध्ये जगात भारत जो आहे तो प्रथम क्रमांकावर आला आणि 6.5 लाख इतके शेतकरी या सेंद्रिय शेतीचं नियोजन करतात. काय तुमची प्रतिक्रिया असेल या बातमीबद्दल? निश्चितच आपण सेंद्रिय शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये जो रासायनिक खताचा अतिरेकी वापर व्हायला लागलेला आहे, याच्यामुळं जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी व्हायला लागलेली आहे. आपलं जलसंपदा विभागामध्ये IRD नावाचं एक डिपार्टमेंट आहे, इरिगेशन रिसर्च डिपार्टमेंट. या विभागानं संशोधन केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोल्हापूर, सांगली या तशा तुलनेनं शेती क्षेत्रामध्ये पुढारलेल्या जिल्ह्यामध्ये हजारो एकर क्षेत्र केवळ नापीक झालं. याचं मुख्य कारण आहे पाण्याचा अतिरेकी वापर आणि रासायनिक खतांचा अतिरेकी वापर. त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या जमिनी एवढ्या खराब झाल्या की त्यांना आज आपल्याला तिथं शेती करता येत नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये 6.5 लाख एकर क्षेत्रावर जर सेंद्रिय शेती होत असेल तर त्या शेतकऱ्याचं, सर्व शेतकरी बांधवांचं आपण स्वागत केलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रासायनिक खताचा वापर केल्यानंतर येणारं पीक आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यानंतर येणारं पीक याच्यामध्ये सुद्धा पिकामध्ये जो कस आहे, त्याच्यामध्ये असणारी जीवनसत्व आहेत, त्याच्यामध्ये बदल होतो. याच्यावर एक अमेरिकेत संशोधन झालं होतं. जर एखाद्या झाडाला आपण विषारी पाणी दिलं आणि दुसऱ्या झाडाला जर चांगलं पाणी दिलं तर 6.5 फुटापर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये त्या विषाचे अंश जाताना दिसतात. याचा अर्थ असा आहे की 6.5 फुटाच्या खालची जी झाडं आहेत त्याला जी फळं येतात, जे पीक येतं, त्या पिकामध्ये रासायनिक खताचा किंवा विषारी द्रव्याचा अंश जातो. आणि अशा परिस्थितीत लोकांना त्याचा त्रास होतो. आणि हे होऊ नये म्हणून सेंद्रिय शेतीकडे जर लोक वळले असतील तर शेतकऱ्यांची, सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा देखील याच्यामध्ये विचार केला असं माझं मत आहे. सर, तुम्ही आता बोलता एक महत्त्वाची गोष्ट बोलून गेलात की पाण्याचा अतिरेक झाला तर काय परिणाम होतात. एक जलतज्ञ म्हणून काय दुष्परिणाम आहेत पाण्याचा अतिरेक झाल्याचे? नाही, आज असं आहे, जलसंपदा विभागानं ज्या ठिकाणी पाणी दिलं शेतीला त्या ठिकाणी त्यांनी पाटबंधारे संशोधन विभाग, त्या ठिकाणी इरिगेशन रिसर्च डिपार्टमेंट स्थापन केलं आणि त्याच्यामधून त्यांनी अभ्यास केला की अधिक पाणी दिल्यामुळं जमिनीचा कस कमी होतो आणि जमिनीमधला ह्युमस कमी होतो. त्या ठिकाणी पाणथळ जागा तयार होते. आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात शिरटी म्हणून एक गाव होतं. त्या गावाला मी 10-12 वर्षापूर्वी भेट दिली होती. आणि त्या ठिकाणी 350 एकर क्षेत्र केवळ अधिक पाणी दिल्यामुळं खराब झालेलं होतं. सर, एक फोन येतोय आपल्याला. शेतकरी आहेत, सुखदेव कदम सांगलीचे शेतकरी आहेत, त्यांचा पण प्रश्न घेऊया. तुमचा थेट आणि थोडक्यात प्रश्न विचारा कदमजी. साहेब, मला असं आहे, 10 वर्षापूर्वी माझी शिशी केली होती जिल्हा बँकेनं. कॅश ट्रेकिंग. हॅलो, हा, तुमचा प्रश्न विचारा थेट. तर माझी 5,000वर 30,000 पर्यंत शिशी केली आणि आता माझी 400 पर्यंत मला कर्ज वाढवून देत नाही. कदमजी, तुमचे प्रश्न जल किंवा पाणी नियोजन याविषयीच असावेत. त्याविषयी काय असेल तर विचारा. काय पाणी वगैरे आम्हाला. धन्यवाद. सर, तुम्ही सांगत होतात की पाण्याचा अतिरेक झाल्याचे काय दुष्परिणाम आहेत ते सांगा. नाही, आज अशी परिस्थिती आहे की अधिक पाणी दिल्यामुळं पाणथळ जमीन तयार होते आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला माणूस शेतकरी पाणी देतो अधिक, त्याच वेळेला तो रासायनिक खताचा देखील अधिक वापर करतो. त्याचं मुख्य कारण आहे की
त्याला वाटतं आपण अधिक पाणी दिलं आणि अधिक खतं घातली तर आपल्याला उत्पन्न अधिक मिळेल, परंतु अधिक पाण्याचा आणि रासायनिक खताचा दुष्परिणाम होऊन त्या ठिकाणची सॉईल सॅलिनिटी जमिनीतील क्षाराचं प्रमाण वाढतं आणि ते क्षार वरती येतात, त्याच्यामुळं ती जमीन नापीक होते. हा सगळ्यात मोठा सुपीक जमिनीचा किंवा ज्या ठिकाणी अधिक पाणी आहे अशा भागातल्या शेतीसाठी एक मोठा धोक्याचा इशारा आहे. आणि कमीत कमी 10,000 एकर क्षेत्र सांगली जिल्ह्यात आणि 10,000 एकर क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज ह्या अधिक पाणी देण्याच्या शेतकऱ्यांच्या उद्योगामुळं नापीक झालेलं आहे. अनिलजी, एक फोन येतोय नागपूरवरून. दिलीप कोल्हे म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. दिलीपजी, तुमचा प्रश्न थेट आणि थोडक्यात विचारा. हा, हॅलो सर. हां, बोला. हे जे सेंद्रिय खत आहे, हं. सेंद्रिय खत आपण जे कपाशी करतात वापरू शकतो का? अनिलजी, काय सल्ला यांच्यासाठी? नाही, मी आपल्या प्रश्नाचं स्वागत करीन, परंतु नेमक्या पिकाला कोणतं खत वापरावं या संदर्भात आपल्याला कृषी अधीक्षक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा लागेल. पण सेंद्रिय खताच्या बाबतीत मी एवढंच सांगेन, सेंद्रिय खताचा वापर केल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा ह्युमस म्हणजे जमिनीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ज्या जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अधिक आहे ती जमीन पिकासाठी निश्चित चांगली असते. परंतु त्याचा निश्चित किती फायदा होईल या संदर्भात आपण कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला तर ते अधिक फायदेशीर राहील. एक आव्हान या ठिकाणी करतो की आज जलतज्ञ अनिल पाटील आपल्याबरोबर आहेत. तुमचे प्रश्न फक्त जलनियोजन किंवा पाणी याविषयीच असावेत. कृपया तुमचे प्रश्न या टोल फ्री क्रमांकावर जरूर विचारा. सर, माझा पुढला प्रश्न आहे की आधुनिक नियोजनाच्या अनेक पद्धती आहेत, अनेक आता विकसित होत आहेत पद्धती. तर आता लेटेस्ट कुठली पद्धत आहे जलनियोजनासाठी? आता जलनियोजनामध्ये पूर्वापार चालत आलेलं आपण जे पाट पाण्यानं देतो ज्याला फ्लो इरिगेशन म्हणतो, आणि नवीन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन आलं, त्याचबरोबर फवारा सिंचन, तुषार सिंचन अशा पद्धती आहेत. त्याचबरोबर मटका सिंचन म्हणजे जीवनवाहिनी आणि जीवनचक्र या आपल्या महाराष्ट्रातल्या जे का विजय जोगळेकर नावाच्या संशोधकानं विकसित केलेल्या सिंचन प्रणाली आहेत, ज्याच्यामधून पाण्याची बचत होते आणि यील्ड वाढतो, म्हणजे प्रति एकरी उत्पन्नामध्ये वाढ होते. अशा पद्धती आहेत. आपल्याला जर इथं उदाहरण द्यायचं असेल तर 100 लिटर पाणी जर आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनं दिलं तर आपल्याला ठिबक सिंचनामध्ये आपल्याला ते पाणी 50 लिटरमध्येच आपल्याला पुरतं आणि तेच पाणी आपण जर मटका सिंचन या पद्धतीने दिलं तर केवळ 15 लिटर पाणी लागतं आणि उत्पन्नामध्ये कुठलीही घट होत नाही तर वाढ होते. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याचबरोबर एक सबसर्फेस इरिगेशन सिस्टीम आपल्याकडे आलेली आहे, भूमिगत सिंचन. या सिंचन प्रणालीचा वापर आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक होणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडं भूपृष्ठावर पाणी पडलं तर त्याचं बाष्पीभवन लवकर होतं आणि ते मुळाशी पाणी पिकाच्या जात नाही. त्याच्याऐवजी जर भूमिगत सिंचन आपण जर केलं, भूपृष्ठाखालील सिंचन त्याला सबसर्फेस इरिगेशन म्हणतात, ते केलं तर निश्चित आपल्याला अधिक फायदा होईल असं माझं मत. अनिलजी, पिकाला आपण पाणी देतो पण त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्यासाठी मल्चिंग पेपर वापरतात. आणखी कुठली पद्धती विकसित होते का त्यासाठी बाष्पीभवन थांबवण्यासाठी? नाही, आज अशी परिस्थिती आहे आपल्याकडं दोन प्रकारचं, एक मल्चिंग आपण प्लास्टिकच्या आच्छादनानं करतो आणि काही ठिकाणी आपले शेतकरी आपल्यापेक्षा शिक्षणानं पुढं गेले नसतील तरी देखील कृतीनं पुढं गेले आहेत. सगळा पाला आणि निघालेलं शेतीमधून निघालेलं जे वेस्ट आहे ते टाकून आच्छादन करतात, जेणेकरून त्या ठिकाणी बाष्पीभवन होणार नाही. एक यवतमाळचा फोन आहे सर, सुधाकर म्हणून आपले शेतकरी आहेत, त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. सुधाकरजी, तुमचा प्रश्न थोडक्यात आणि लगेच विचारा, थेट विचारा. नमस्कार सर. हां, बोला, विचारा प्रश्न. सर, आम्ही आमच्या एरियामध्ये कापसाचं उत्पादन घेत असतो. तर सर ते फक्त कोरडवाहू आहे. तर आम्ही जर म्हणजे इरिगेशन वगैरे केलं तर त्याचा नेमका फायदा होईल का आम्हाला? नक्कीच सर, काय सल्ला असेल यांच्यासाठी? निश्चित कापसाचं पीक जर तुम्हाला कोरडवाहू शेतीमध्ये म्हणजे पावसाच्या पाण्यावर येत असेल आणि तुम्ही जर त्याला संरक्षित पाणी दिली
ज्या वेळेला पाऊस नसेल त्यावेळेला जर तुम्ही पावसानं ओढ दिली आणि पाण्याची गरज पिकाची तुमच्या लक्षात आल्यानंतर पाणी दिलं तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अनिलजी, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, चांगला पडतो, पण काही धरण क्षेत्रात अजूनही पाऊस हवा तसा नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पेरण्या लांबलेल्या आहेत. तर त्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल, कशा प्रकारे त्यांनी नियोजन करायला पाहिजे, किती वाट पाहायला पाहिजे अजून? नाही, आता असं आहे, आपण चांगला नितीनजी प्रश्न विचारला. आजची परिस्थिती अशी आहे की कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. आता पावसाळा हा काही केवळ पहिल्याच दिवशी 100% पाऊस पडेल असं नाही. होय. तर जून ते ऑक्टोबर ह्या साधारणपणे 4-4.25 महिन्यामध्ये आपल्याला सरासरी एवढा पाऊस मिळेल अशी आपण अपेक्षा धरतो. आज महाराष्ट्रामध्ये 200 तालुके असे आहेत की तिथं सरासरी एवढा किंवा सरासरीच्या 80% एवढा पाऊस पडलेला आहे. काही तालुक्यात पाऊस कमी आहे. महाराष्ट्रामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस सगळ्या गावामध्ये पडलेला आहे आज, आणि कोकणामध्ये 700 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्या भागामध्ये आत्ता पडलेलं पाणी अडवून ते जिरवणं आणि त्याच्यानंतर पाण्याची उपलब्धता बघून पिकं घेणं हा एक या पाणी प्रश्नाचा अभ्यासक म्हणून मला आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं. केवळ आता थोडासा पाऊस पडला म्हणजे लगेच पेरण्या केल्या आणि पुन्हा पावसानं ओढ दिल्यानंतर दुबार पेरणीचं संकट, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी न वागता आत्ता पडणारं पाणी गावोगाव जे शिवारामध्ये पाणी पडतं ते पाणी अडवून किमान एक तरी पीक, म्हणजे खरीपातलं असेल किंवा रब्बीतलं असेल तर त्या पाण्यावर आपलं एक तरी पीक घेतलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. सर, एक अहमदनगरचे आनंद निंबाळकर म्हणून आहेत शेतकरी, त्यांचा आपण प्रश्न घेऊया. तुमचा प्रश्न थेट आणि थोडक्यात विचारा. प्रश्न विचारा आनंदजी. हॅलो. हां, विचारा प्रश्न लगेच. हा सर, माझा प्रश्न असा आहे की मी आता माझं वय 42 आहे. बरं. पूर्वी जे पावसा वगैरे पैसा हा जो एक कीटक असायचा जमिनीमध्ये, तो जमिनीमध्ये आता तो कीटक दिसत नाही, त्याच्यामुळे जमिनीची भुसभुशीकरण होत नाहीये. तुमचा प्रश्न पाण्याशी संबंधित आहे, जलनियोजनाशी, कारण की आपले जलतज्ञ आज तज्ञ आहेत. जलयुक्तशीच माझा संबंधित आहे. तर तो जो पैसा म्हणजे पैसा हा जो आकाराचा एक असा गोल एक कीटक होता, तर त्या कीटकामुळे आता तो मला तो दिसत नाही. गेले 10 वर्ष झालं आता जमिनीमध्ये तो कीटक हा दिसत नाहीये. तर त्या संदर्भी तो कीटक वाढण्यासाठी किंवा तसं जमिनीची भुसभुशीकरण वाढण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? बरं. अनिलजी, काय सल्ला आहे, कारण की यांनी विचारलाय की तो कीटक आता दिसत नाही, त्यामुळे त्यांचा प्रश्न हा काय आपल्या पाण्याची किंवा शेतीचे ज्याशी नाही, त्यांचा प्रश्न असा आहे की जमिनीमधला भुसभुशीतपणा आपण ज्याला ह्युमस म्हणतो तो कमी झालेला आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की बदललेल्या सगळ्या ज्या वातावरणीय परिस्थिती आहे आणि आपण शेतीमध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा याच्या अगोदर वापर केलेला आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, आपण आपल्या एशियन पॅसिफिक कंट्रीजमध्ये क्रमांक 1 वर आहोत रासायनिक खताच्या वापरामध्ये. ह्या सगळ्या वापरामुळं शेतकरी जसे करतात तसे किडे शेती करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी जमिनीची काळजी घेणं, जमिनीमधला ह्युमस वाढवणं आणि पुट्रोफेक्टिव्ह बॅक्टेरिया ज्या पिकांना हानिकारक आहेत त्यांचा नाश करण्याचं कामसुद्धा काही किडे करत असतात. त्यांनी अगोदर योग्य प्रश्न विचारला, तो कृषी क्षेत्राशी संबंधित असला तरी पाण्याशी देखील थोडासा संबंधित आहे. कारण असे किडे जर जमिनीत नसले तर जमिनीत भुसभुशीतपणा राहत नाही, पाणी मुरत नाही आणि त्याच्यामुळं पाण्याचाही ऱ्हास होतो. ते कमी झालेले आहेत. यासाठी ते वाढवण्यासाठी आपल्याला शेतीच्या क्षेत्रात वेगळे प्रयोग करणं आणि त्याच्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे. सेंद्रिय खताचा वापर केला तरच आपली जी इकोसिस्टीम आहे, पर्यावरण आहे, हे संतुलित राहिलं, मगच अशा प्रकारचे किडे आपल्याला बघायला मिळतील आणि तेच तुम्हाला शेती करायला उपयुक्त ठरतील. नक्कीच. धन्यवाद अनिलजी, तुम्ही आलात आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत, शंकाचं निरसन केलेलं, आणि सर्वच शेतकऱ्यांचे आभार ज्यांनी या कार्यक्रमात फोनच्या माध्यमातून सहभाग घेतला. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.